लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. चला दरम्यान बॅटर्स पाठवायचे. पुन्हा संघ आपले सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. कुणाल स्पोर्ट्स सलामीची जोडी पाठवून द्यायचे. गणेश लवटे, गणेश मस्कर, चॉकपीट मारायचंय. गणेश मस्कर दरम्यान सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला प्रमोद चव्हाण अर्थातच पुनाळचा रॉकस्टार बॅट्समन रॉकस्टार खेळाडू प्रमोद चव्हाण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय कळंबे संघाचा मॅन विथ गोल्डन आर्म अर्थातच बबलू आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. पुन्हा संघाची सलामीची जोडी मैदानात उतरलेली आहे. एका साईडला प्रमोद चव्हाण तर त्यांच्या सोबतीला धीरज मगदुम. सामन्याला सुरुवात करायची पंच. चला सलामीची जोडी दाखल झाली. प्रमोद चव्हाण आणि धीरज मगदुम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. गोलंदाजी मार्क वरती पहिल्या षटकामध्ये बबलू पाहायला मिळतात. मान विथ गोल्डन आर्म म्हणून म्हटलं जातं. कळंबे संघाचे बबलू गोलंदाजी मार्क वरती पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळतात. चला थोडासा वेग घ्यायचा आहे दोन्ही टीम्स. मगर सर आपल्याला देखील विनंती आहे थोडासा वेग घ्यायचा आहे. सामन्याला लगेच सुरुवात करायची. इशारा आलाय पंचांचा. सामन्याला होते सुरुवात. पहिली सेमीफायनलची लढत. एका बाजूला कळंबे स्पोर्ट्स कळंबेचा संघ तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान स्पोर्ट्स पुण्याचा संघ. लेट्स प्ले. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा धाव खर्च करणार राहतो. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येला श्री गणेशा झालाय. धावसंख्येला आकार द्यायला सुरुवात झाली. पत्र अकाउंट ओपन झालंय. खातं उघडलं जात आहे. जय हनुमान स्पोर्ट्स पुन्हा संघाचं खातं आता मात्र उघडलं जात आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी बबलू यांच्यावरती विश्वास दाखवला. पहिला चेंडू थोडासा एक्स्ट्रा धावा खर्च करणार राहिलाय. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा दिशा दिली जाते. क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिला गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी झालाय. 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. तीन धावा डफलकावरती आपण पाहतोय.
पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रगती पथावरती आहे. यावेळेस बैठक स्ट्रोक, पाठचा पाय वाकवला आणि हवाई सफर घडवून आणली. अर्थातच प्रमोद चव्हाणच्या बॅट मधून येतोय एक तडाखेदार सिक्सर. सुरेख फटका पाहायला मिळाला. बैठक स्ट्रोक, घुटना टेक और सिक्सर देख मैदानाच्या आतमध्ये प्रमोद चव्हाण पाहायला मिळतोय. एक षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. प्रमोद चव्हाणचा क्लास या फटक्यामध्ये पाहायला मिळाला. 9व्या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न राहिलाय. हा चेंडू जर पाहायला गेला तर पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाव खर्ची करणार राहतोय. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचते. 10 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 10 ऑन दी बोर्ड्स, 10 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आता सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झाली. अशा प्रकारची गोलंदाजी करणं गरजेचं राहणार आहे, कारण या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं प्रमोदच्या बॅटमधून अर्धशतक आलं आणि त्याच्या विरोधात अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणं हे गरजेचं राहणार आहे. आणि आता मात्र पुन्हा एकदा सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. टप्पा पडला, खाली राहिला बॉल आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅकचे 2 निर्धाव चेंडू आलेत. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रगती पथावरती आहे. 7 षटकांचा हा सामना आहे. सेमी फायनलची लढत, कोतोली चषक 2025 ची पहिली सेमी फायनलची लढत आपण अनुभवतोय. पुन्हा संघाच्या विरोधामध्ये कळंबीचा संघ. लोअर फुल टॉस बॉल सरळ बॅटने एक्स्ट्रा कव्हर्सला फटका केला. फंबल झालाय, चुकी झाली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये चुका झाल्या. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा कॉल. 2 धावामध्ये यश आलंय. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. नाराज दिसत आहेत गोलंदाज, कुठेतरी क्षेत्ररक्षकावरती नाराज दिसत आहे. ती नाराजी त्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसते. या 2 धावेच्या मदतीने 12 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 12 ऑन दी बोर्ड्स. यावेळेस देखील बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा घेतले. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. दरम्यान षटक संपलं. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या षटकाखेरीज धावा बनवल्या गेल्यात त्या 12. बिनबाद 12 धावा धावफलकावरती. चला, एक महत्वाची अनाउन्समेंट आहे. श्रुतिका डायग्नोस्टिक सेंटर आयोजित भव्य रक्तदान शिबिर आपल्याला पाहायला मिळते. JN चेंबर्स, कोळेकर तिकटी, मंगळवार पेठ येथे कोल्हापूरमध्ये हे रक्तदान शिबिर. रक्तदान करूया आणि प्रेमाचे नाते जोडूया. काही नाती रक्ताची नसली तरी रक्ताने जोडता येतात, असं या रक्तदान शिबिराची टॅगलाईन आहे. तर कोणाला रक्तदान शिबिर करायचं असेल तर कोल्हापूरमध्ये मंगळवार पेठ येथे श्रुतिका डायग्नोस्टिक सेंटर भव्य रक्तदान शिबिरला भेट द्या. गोलंदाजी मार्क वरती दुसऱ्या षटकामध्ये सूरज आडिसरे दाखल झालेत. यावेळेस आडवा पाटने फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आलाय. एकेरी धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. 2 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. म्हणजेच या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या वधारते आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता मात्र 14 या आकड्यावरती. 14 ऑन दी बोर्ड. 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दुसरं षटक हाताळण्यासाठी सूरज आडिसरे यांच्यावरती विश्वास दाखवला. स्वतः संघाचा सेनापती, कर्णधार म्हणून देखील त्याच्याकडे पाहिलं जातं. लीडर आहे संघाचा आणि आता मात्र गोलंदाजी मार्क वरती स्वतः दुसऱ्या षटकामध्ये पाहतोय. पुन्हा एकदा आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलंय. नैसर्गिक अडथळा. एक धाव कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. धावसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. चला, एक अजून एक महत्वाची अनाउन्समेंट प्रेक्षक आणि खेळाडूंसाठी आहे.
पाठीमागे ज्या बांधाच्या पाठीमागे गाड्या लावल्या आहेत त्या थोड्याशा बाजूला लावायच्या आहेत. टू व्हीलर बाईक्स ज्या लावलेल्या आहेत त्या थोड्याशा साईडला लावायच्या. फोर व्हीलर गाड्यांना अडचण होते. नोंद घ्यायचे प्रेक्षक वर्ग आणि खेळाडू वर्ग, आपल्यासाठी एक विनंती आहे. व्हाईट बॉल येतोय, एक्स्ट्रा धाव खर्च करणार राहिलाय. 16 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 16 ऑन दी बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर्सला फटका केला जातोय. एक धाव कंप्लीट झाल्या. यावेळेस पुन्हा एकदा सर बॅटने डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक केला जातोय. आणि येत आहे तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाल्या. त्या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र वधारते 18 या आकड्यावरती. 18 ऑन दी बोर्ड. 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पण दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. त्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर 4 चेंडू हाताळले गेलेत. आतापर्यंत 6 धावा खर्च झाल्यात. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. पाठीमागे चाललाय बॉल. एक धाव कंप्लीट झाले. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र पुन्हा एकदा वधारते. 19 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलं तर सिंगल डबल वरती देखील जोर दिला जातोय. एकेरी दुहेरी धावा देखील मैदानाच्या आतमध्ये कुठल्या जात आहेत. आणि त्यामुळेच इनिंग बिल्डअप करण्याचा प्रयत्न या दोन्ही बॅटर्सचा राहिलाय. ती जर पाहायला गेलं तर धीरज मगदूम हा खेळाडू देखील प्रतिभा आहे. या खेळाडूकडे देखील क्षमता आहे. तर दुसऱ्या बाजूला विचार केला तर प्रमोद चव्हाण या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक झळकावणारा खेळाडू. इथे मात्र पाहायला गेलं तर डॉट बॉल येतोय का नाही. विकेट किपर कडून चुकी झाली आहे आणि त्याचा फायदा घेत असताना एक धाव धावफलकावरती, एक चिकी सिंगल धावफलकावरती ऍड झाले. दरम्यान 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या जात आहेत त्या 20 बिनबाद 20 धावा 2 षटकांच्या अखेरीस. गोलंदाजी मार्क वरती अनिकेत चौगुले तिसऱ्या षटकामध्ये इन अँड ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. कळंबे स्पोर्ट्स संघाचा आणखीन एक दर्जेदार जबरदस्त खेळाडू अनिकेत चौगुले गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला फटका. किती धावा. 2 धावा धावफलकावरती. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पाहायला गेलं तर 22 या आकड्यावरती. 22 ऑन दी बोर्ड. 22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय.
हेलो हेलो 22 या आकड्यावरती धावफलक मात्र स्थिरावलं जात आहे. 22 ऑन दी बोर्ड्स. अनिकेत चौगुलेला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. पहिला बॉल लोअर फुल टॉस हाताळला. लोअर फुल टॉस बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला जमिनीच्या साह्याने अलॉंग द ग्राउंड फटका केलाय. डीप म्हणून प्रोटेक्शन आलंय. 1 धावेला 2 मध्ये कन्वर्ट करण्यात देखील यश आलंय. 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचा आता मात्र जर विचार केला तर धावसंख्या ही 24 या आकड्यावरती 24 ऑन दी बोर्ड. 24 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. टप्पाचा बॉल पंचांकडे अपील. माघारी परतावं लागतं. विकेट मिळते. धीरज 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 मगदुमची खेळी संपुष्टात आली आहे. धक्का क्रमांक पहिला. धीरज बॅक टू द पवेलियन. हेलो हेलो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. जय हनुमान स्पोर्ट्स पुनाळ संघाचा सेनापती अर्थातच हिंदूराव तात्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय या खेळाडूकडे अनुभव आहे. या खेळाडूने सातत्याने आपल्या संघाला, जय हनुमान स्पोर्ट्स पुनाळ संघाला, आपल्या गावच्या संघाला एका वेगळ्याच उंचीवरती नेऊन ठेवलंय. तोच खेळाडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आपल्या मेन स्क्रीन वरती हिंदूराव तात्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 24 या आकड्यावरती पहिला फलंदाज बाद झाला आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये टप्प्याचा बॉल होता. अगदी खाली ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. कोणती रिस्क न घेता फटका घेण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली. पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलं जात आहे. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक रनआउटची संधी फेकी करा पाहायला मिळते. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. त्या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पाहायला गेलं तर 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. सव्वीस धावा फलकावरती. बॅकफुटला जाऊन कट केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. एका धावेला आता मात्र समाधानी राहावं लागतंय. एका धावेवरती समाधानी राहावं लागतंय. 27 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. दरम्यान 3 षटकांचा केस समाप्त झालाय. 3 षटकांच्या अखेरीस 9च्या सरासरीने 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा बबलू यांच्यावरती विश्वास दाखवला. मॅन विथ गोल्डन आर्म म्हणून म्हटलं जातं. आणि आता मात्र कळंबाई संघाचे बबलू गोलंदाजी मार्क वरती दाखल झालेत. यावेळेस पाहायला गेलं तर वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आली. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर अलॉंग द ग्राउंड फटका केला जातोय. क्षेत्ररक्षकाला पुन्हा एकदा एक चिकी सिंगल ऍड झाल्या.
29 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 29 रन्स ऑन दी बोर्ड. चौथ्या षटकासाठी प्रगतीपथावरती आहे. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. पहिली सेमीफायनलची लढत आपण पाहतोय. एका बाजूला जय हनुमान स्पोर्ट्स पुन्हा, तर दुसऱ्या बाजूला कळंबे स्पोर्ट्स कळंबेचा संघ. पहिल्या इनिंगचा खेळ चालू आहे. आतापर्यंत 9.16च्या सरासरीने 29 धावा 3.1 षटकामध्ये बनवल्या गेल्या आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती हिंदूराव तात्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सरपाटने केला जातोय. एक धाव कंप्लीट केली जाते या एका धावेच्या मदतीने. 30 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. त्यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर्सला फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाले. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर 31 या आकड्यावरती 31 ऑन दी बोर्ड. चौथ्या षटकाचा की चालू आहे. चौथं षटक आता मात्र प्रगतीपथावरती आहे. 31 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. त्यावेळेस देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न सरळ चालला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मान विथ गोल्ड नाम आपल्याला आपल्या ऑन स्क्रीन वरती पाहायला मिळतोय. 31 या आकड्यावरती पहिला फलंदाज बाद झाला. पहिला धक्का बसला. त्यावेळेस पुन्हा एकदा सरबाटने फटका केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे. नैसर्गिक अडथळा. एक धाव कंप्लीट केली जाते. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर पाहायला गेलं तर 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 32 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. त्यावेळेस इथे मात्र जाऊ दिले बॉलला. वाईटच्या स्वरूपात एक एक्स्ट्रा धाव आली. एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र पुन्हा एकदा वधारते. 33 या आकड्यावरती 33 ऑन दी बोर्ड. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर कुठेतरी जखडून ठेवलं गेलंय फलंदाजांना. दिवस घेण्याचा प्रयत्न, संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा. पाठीमागे चाललाय बॉल. एक डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावा बनवल्या गेल्या त्या 33 एका गड्याच्या मोबदल्यात. Hello. या षटकानंतर धावसंख्या होते 33. हेलो. गोलंदाजी मार्क वरती 5व्या षटकामध्ये साहिराज याला आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंड वरती हिंदूराव तात्या. बंडा अर्थातच आपल्याला गोलंदाजी मार्क वरती साहिराज पाहायला मिळतोय. अकुट टप्प्याचा बॉल पुल केला जातोय. 2 धावा धावफलकावरती डिक्लेअरच्या स्वरूपात. घोषांकित क्षेत्र या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र 35 या आकड्यावरती 35 ऑन दी बोर्ड्स.
टप्पाचा बॉल आडवा बॅटने ऑन साईडला पुन्हा एकदा टर्न केलाय. टीप मधून प्रोटेक्शन आलाय तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाल्या. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र पुन्हा एकदा वधारते. 36 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 36 ऑन दी बोर्ड. आपण पाहतोय सेमीफायनलची लढत कोतोली चषक 2025 ची सेमीफायनलची पहिली लढत आपण पाहतोय. आजचा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसातली सेमीफायनलची लढत अनुभवायला मिळते. जय हनुमान स्पोर्ट्स पुन्हा संघ प्रथम बॅटिंग करतोय. 4.2 षटकांमध्ये 36 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या आहेत. जर पाहायला गेलं तर प्रमोद चव्हाण आणि हिंदूराव तात्या ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न नाही होत आहे. या युवा खेळाडूने प्रभावित केलंय. आता मात्र या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत पहिल्या 3 चेंडूंवरती राहिली आहे. कारण पाहायला गेलं तर खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर या खेळाडूने प्रभावित केलंय. अगदी प्रमोद चव्हाण असतील आणि त्याचबरोबर इंदुराव तात्या असतील. हे दोन्ही खेळाडू अनुभवी खेळाडू आणि त्यांच्या विरोधामध्ये पहिल्या 3 चेंडूंवरती फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केलाय. आणि त्याचबरोबर कानमंत्र देखील दिला जातोय. संघाचा लीडर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं अर्थात सूरज आडिसर याच्याकडून कानमंत्र दिला जातोय. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. आणखीन एक कमालीचा बॉल पेश केला जातोय. एकेरी धाव जरूर धाव फलकावरती लगावली जाते. त्या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. प्रभावित केलं या खेळाडूने. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलाय. पुन्हा एकदा एक एकेरी धाव धावफलकावरती लगावली जाते. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा वधारते. 39 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. त्याचबरोबर मयुरेश तेली हे देखील इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. एक धाव कंप्लीट केली जाते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र 40 या आकड्यावरती. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या आहेत. समोर प्रमोद चव्हाण आणि हिंदूराव तात्या यांच्यासारखे फलंदाज होते आणि तरी देखील फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या आहेत. या षटकाने खऱ्या अर्थाने जकडून ठेवलंय प्रतिस्पर्धी संघाला. वय छोटं असलं तरी स्वप्न मोठी आहेत आणि तेच स्वप्न आता मात्र मैदानाच्या आतमध्ये घेऊन उतरलंय आणि काय गोलंदाजी केली आहे. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 5 षटकांच्या अखेरीस 40 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ड्रिंक्स ब्रेक झालाय. गोलंदाजी मार्क वरती 6व्या षटकामध्ये स्लॉग ओव्हरच्या पहिल्या षटकामध्ये अनिकेत चौगुले दाखल होत असताना आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती. वैयक्तिक कुटातलं पहिलं षटक चांगल्या प्रकारे हाताळलं. आता मात्र पुन्हा एकदा दुसऱ्या षटकामध्ये विश्वास दाखवला. लोअर फुल टॉस बॉल. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. जजमेंट झालंय. झेल पकडला जातोय. विकेट मिळते. माघारी परतावं लागतंय. धक्का क्रमांक दुसरा. हिंदूराव तात्या बॅक टू दी पवेलियन.
तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हर्षवर्धन अर्थातच मोन्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आतापर्यंत या खेळाडूने एक सिक्सर अडवला होता, एक षटकार ज्या खेळाडूने अडवला होता आणि त्यानंतर 100 रुपयांचं कॅश प्राइज पटकावणारा खेळाडू अर्थातच हर्षवर्धन मोने आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फ्लोर फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलं जात आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न होईल का थांबवलं जात आहे. स्ट्राईक ठेवले स्वतःकडे आणि आता मात्र प्रमोद चव्हाणकडे स्ट्राईक असणं गरजेचं राहणार आहे. कारण या मॅच मध्ये पाहायला गेलं तर आतापर्यंत शिकंजा कसलाय गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघ अर्थातच जय हनुमान स्पोर्ट्स पुन्हा संघाला कुठेतरी बॅकफुट वरती ढकललाय, अडचणीमध्ये आणून ठेवलाय आणि आता मात्र प्रमोद चव्हाणची खेळी महत्वाची राहणार आहे. अकुट टप्प्याचा बॉल, टप्पा पडला, उसळी घेतली, पाठीमागे चाललाय बॉल. भूषांकी क्षेत्र 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. या 2 धावेच्या मदतीने 43 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. धावसंख्या होते 43. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 43 आणि स्ट्रायकर एंडवर प्रमोद चव्हाण. बॅकफुटला जाऊन कट केले, झेलची संधी होती मात्र झेल इथे मात्र निसटला जातोय. एक धाव तोपर्यंत कंप्लीट झाले. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र 44 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 44 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. प्रमोद चव्हाण आणि हर्षवर्धनची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. 16 चेंडू आणि 20 धावा. थोडासा शांत पाहायला मिळतोय, संयम दाखवला जातोय प्रमोद चव्हाणच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने मिड ऑफला क्लिअर केलाय. डीप मधून प्रोटेक्शन आलंय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल. 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. फेकी खराब पाहायला मिळाले, कलेक्शन खराब. 2 धावेचा तिहेरी मध्ये कन्फ्लीट करण्यामध्ये देखील यश आलंय. या 3 धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र पुन्हा एकदा वधारते. 47 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 47 ऑन दी बोर्ड. 47 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 6व्या षटकाचा खेळ चालू आहे. 6वं षटक आता मात्र प्रगतीपथावरती आहे. वर्चस्व राहिलंय गोलंदाजी मध्ये पाहायला गेलं तर वर्चस्व राहिलंय कळंबे स्पोर्ट्स कळंबे संघाचं. गोलातला बॉल खोदून काढलाय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा वधारते. 48 आकड्यावरती जाऊन पोहोचते. दरम्यान 6 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 6 षटकांच्या अखेरीस 48 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यात. बॉलिंग मार्कवर येते कोण पाहूया. धावसंख्या होते 48. हॅलो. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा एक युवा टॅलेंटेड खेळाडू कळंबे संघाचा साईराज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये प्रभावशाली कामगिरी होती. पहिल्या षटकामध्ये चर्चा राहिली होती साईराजच्या नावाची. पुन्हा एकदा त्यामुळेच वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केलं जात आहे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. यावेळेस पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आलाय. एकेरी धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिला जातोय. 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. 9+2 अशा 3 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. या 3 धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र पाहायला गेलं तर 51 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. . 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
51 धावा फलकावरती आपण पाहतोय. 51 ऑन दी बोर्ड. शेवटचं षटक हाताळण्यासाठी साईराज याच्यावरती विश्वास दाखवला, मात्र कुठेतरी पाहायला गेलं तर पहिला चेंडू थोडासा खराब हाताळला. डोरफुल टॉस बॉल, फॉलिंग स्वीपचा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे अफट चांगले पाहायला मिळत आहेत. धावा रोखल्या जात आहेत. दुहेरी धाव कंप्लीट केली जाते. 2 धावा नक्कीच आपल्या संघासाठी बबलूने वाचवल्या आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या वधारते. धावसंख्येचं टोटल आता मात्र पुढे सरसावतंय. 53 या आकड्यावरती. 53 ऑन दी बोर्ड. शेवटच्या षटकाचा काही चालू आहे. अंतिम षटक, स्लॉग ओव्हरचं हाणामारीचं षटक चालू आहे. अकुट टप्प्याचा बॉल, ऑन साइडला फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या मस्तकावरती दिलंय दस्तक. प्रमोद चव्हाणच्या पॅटमधून येतोय षटकार. एकोणसाठ या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचत. 59 ऑन दी बोर्ड. 7व्या षटकाचा खेळ चालू आहे. स्लॉग ओव्हरचं षटक. पोलातला बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलं. एक धाव कंप्लीट झालाय. दुसरीचा कॉल दिला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी झालाय. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पुढे सरसावत आहे. 61 या आकड्यावरती. 61 ऑन दी बोर्ड. 3 षटक अजूनही, 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 7वं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक प्रगती. स्लॉग ओव्हरचं षटक आता मात्र प्रगती पथावरती आणि स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये स्लॉग हिटिंग केली जाते. मैदानाच्या आतमध्ये प्रमोद चव्हाण जर पाहायला गेलं तर सुरुवातीला संयम दाखवला आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आक्रमक भूमिका साकारली आहे. आक्रमक बॅटिंग करतोय. फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आलाय. जजमेंट झाले. मात्र झेल आता जमिनीला दान झालाय. प्रमोद चव्हाणला जीवनदान मिळालंय. आज झेल किती महागात पडणार आहे हे पाहणं गरजेचं राहणार आहे. कारण धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता मात्र 63 या आकड्यावरती. 63 ऑन दी बोर्ड. 63 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामध्ये जर पाहायला गेलं तर शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक अगदी सोप्पा झेल जमिनीला दान झालाय आणि 2 धावा धावफलकावरती लगेचच ऍड झालाय. 63 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. केजीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला युट्यूब वरती दाखवली जाते. युट्यूब प्रक्षेपण ओमकार पाटील आणि त्याचबरोबर गुंडा कांबळे, दुर्वागपूर बेर्डे यांची ही टीम या स्पर्धेमध्ये काम करते. 63 या आकड्यावरती धावफलक स्थिरावत आहे. अकुट टप्प्याचा बॉल आणि त्यानंतर केलेला वार. बॉल जाईल सीमा पार. येतोय षटकार. झेल सोडला आणि त्यानंतर लगेचच प्रमोद चव्हाणच्या बॅटमधून आणखीन एक हवाई सफर घडवून आणली. 69 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 69 ऑन दी बोर्ड. कुठेतरी ज्या धावांना रोख लगावला गेला होता तो रोख आता मात्र मोडून काढलाय. आता आक्रमक बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये प्रमोद चव्हाणची. 23 चेंडू आणि 41 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून साकारली गेली आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये पहिलं अर्धशतक देखील त्याच्या बॅटमधून आलं होतं आणि या मॅच मध्ये देखील आतापर्यंत 41 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आहेत. शेवटचा बॉल पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड स्ट्रोक केला जातोय. डीप मधून क्षेत्ररक्षक आलाय. अनिकेत चव्हाण हुलकावणी दिली आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. 4 धावा धावफलकावरती ऍड झाल्या. या 4 धावेच्या मदतीने 73 धावा 7 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा या मॅच मध्ये पाहायला गेलं तर पुन्हा संघाचा संकट मोचक अर्थातच प्रमोद चव्हाणची खेळी
प्रमोद चव्हाणची खेळी इथे मात्र पाहायला गेलं तर महत्वाची राहिले. 45 धावा त्याच्या पाठमधून आल्या आहे. 24 चेंडू आणि 45 धावांची खेळी त्याच्या पाठमधून साकारली गेली आहे. 73 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या जिंकण्यासाठी. 42 चेंडू आणि बनवायच्या 74 धावा कळंबे स्पोर्ट्स कळंबे संघाला. त्याचबरोबर समालोचन कक्षामध्ये हिंदी कॉमेंट्रेटर प्राध्यापक रवींद्र पाटील सर आमच्यासोबत समालोचन कक्षामध्ये जोडले गेले. त्यांचा देखील आपण आवाज ऐकणार आहोत. हिंदी कॉमेंट्रेटर. धन्यवाद सर जी, आप सभी का यहाँ पे तहे दिल से स्वागत करता हूँ। आज का ये दिन बहुत ही अच्छा माहौल यहाँ पे क्रिकेट के लिए, और दोनों टीमों के बीच का ये मैच लक्ष्य रखा है 74 रनों का। वहाँ पे बल्लेबाजी करती हुई पुनाल टीम ने, और बहुत ही बढ़िया बल्लेबाजी का प्रदर्शन यहाँ पे किया है प्रमोद ने। हालांकि हर बार अपनी टीम के लिए वो इसी प्रकार की बल्लेबाजी करते हैं, और एक अच्छी टीम और उतनी ही अच्छी टीम उनके सामने जो है वो कोलंबे स्पोर्ट्स, दोनों के बीच का ये मैच। दोनों भी टीमें काफी एक दूसरे के साथ खेली हुई है, एक दूसरे को जानती है, एक दूसरे के जो प्लेयर है उनको जानती है, किस प्रकार की यहाँ पर का गेम यहाँ पे करना है, किस प्रकार की बल्लेबाजी करनी है, ये जानते बखूबी दोनों भी टीमें। देखना होगा कि इसमें कौन सी टीम बाजी मारती है और जीत की ओर यहाँ पे अग्रसर होने में कामयाब होती है। यहाँ पर आपकी इंफॉर्मेशन के लिए मैं एक चीज मराठी में आपको बता देना चाहता हूँ। करंजफेन मध्ये डिसेंबर 6, 7 आणि 13, 14, 15 या तारखेला ARK चॅम्पियन लीग ट्रॉफी 2025 ही होणार आहे। यामध्ये फक्त 16 टीमना प्रवेश दिला जाईल। यामध्ये 25 ते 30 हजार पर्यंत प्रथम क्रमांकाचं बक्षीस असणार आहे, आणि ही स्पर्धा एक गाव एक टीम असेल। यामध्ये 3 खेळाडू आपण 4 किलोमीटरच्या अंतरातील घेऊ शकतो। तसेच यामध्ये जसे इतर नियम असतात तसेच सर्व नियम LB वगळून आंतरराष्ट्रीय नियम असतील। याच्यामध्ये आकर्षक ट्रॉफीज असणार आहेत। बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, शूज, बॅट्स अशा प्रकारची वैयक्तिक बक्षिसाची भरमार असणार आहे। तर आज संध्याकाळपर्यंत याची जाहिरात सर्व ग्रुपवरती, क्रिकेटच्या ग्रुपवरती सोडण्यात येईल। ज्या प्रथम 16 टीम येतील त्या 16 टीमनाच यामध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे। करंजपेनच्या नैसर्गिक मैदानावरती, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक संघाची पहिली लीगची मॅच जी असेल ती 12 ओव्हरची असेल। तिथून पुढच्या मॅचेस 5 ते 8 ओव्हरपर्यंतच्या वेळ पाहून ठरवल्या जातील। ही लीग स्वरूपाची स्पर्धा असेल। मी सर्वांना आवाहन करतो की त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं आहे। इस समय का जो मैच चल रहा है वहां पे दोनों बल्लेबाज मैदान में जाते हुए अनिकेत चौगुले, और उनका साथ देने के लिए जो दूसरे बल्लेबाज है उनका नाम है दूसरे बल्लेबाज का नाम प्रवीण, अनिल और प्रवीण। अनिकेत और प्रवीण दोनों बल्लेबाजी का जिम्मा यहाँ पे संभालते हो अपनी टीम के लिए। ये क्रिकेट है, कहा जाता है कि क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है। इस प्रकार का ये मैच होने वाला है कि कुछ पता नहीं, लेकिन हम आशा करते हैं कि एक रोमांचक मैच यहाँ पे हो जाएगा। अंपायरिंग के लिए जो आए हैं वो दोनों भी इसी गांव के अनिल शिंदे जी और मगर सर जी यहाँ पे दोनों अंपायर का जिम्मा संभालते हुए अपने गांव के लिए, अपने इस टूर्नामेंट के लिए। सात ओवर में आपको बनाने हैं 74 रन। अगर आपको ये मैच जीतना है, गेंदबाजी का जिम्मा संभालते हुए अपनी टीम की तरफ से पहले गेंदबाज के रूप में अपनी टीम के लिए शुरुआत करने वाले गेंदबाज, बॉलरचं नाव सांगायचंय
महेश महेश जी पहला ओवर लेकर आए अपनी टीम के लिए। देखते हैं किस प्रकार का प्रदर्शन कर पाते हैं अपनी टीम के लिए। महेश के हाथ में गेंद और बल्लेबाज वहां पे अनिकेत चौगले उनका सामना करेंगे, जो स्ट्राइकर बैट्समैन है, और नॉन स्ट्राइकर एरिया में जो है वो है प्रवीण। पहली गेंद महेश द्वारा अनिकेत के लिए। बढ़िया तरीके की गेंद, लेकिन उतनी बढ़िया तरीके से जो फाइलेग एरिया था वहां पे डिक्लेयर एरिया में शायद गई हुई। पहला रन तेजी से पूरा किया, दूसरे रन के लिए क्या दौड़ पाएंगे, वहां पे अंपायर का इशारा देखना होगा। कितने रन, 2 रन। 2 रनों से अपनी टीम का खाता खोलते हुए वहां पर कॉम्बे स्पोर्ट्स अपना वैयक्तिक स्कोर 2 और टीम का 2 के साथ शुरुआत करते हुए वहां पर बल्लेबाज अनिकेत। हालांकि एक बढ़िया स्ट्रोक था जो फाइलिंग का एरिया है उस एरिया में, लेकिन वहां पे जो डिक्लेयर एरिया है उसकी वजह से सिर्फ 2 रनों से ही संतुष्ट रहना पड़ेगा। अगर ग्राउंड उतना पीछे होता तो वहां पे 1 रन भी हो सकता था या फिर 4 भी हो सकते थे, लेकिन 2 रन से खाता खोलने में कामयाब होते हुए वहां पर अनिकेत। वहां पे रिवर्स खेलने की कोशिश में बीट होते हुए, लेकिन फिर भी 1 रन चुराने से रोक नहीं पाए। इस चुराई हुई 1 रन के साथ रनों में इजाफा होता हुआ रन संख्या जाती हुई 3 रन। कुछ अलग माग बॉल आल्यानंतर जोपर्यंत भिंतीला लागते तोपर्यंत बॉलला हात लावू नका, आणि पाठीमागे जे आहे त्यांनी खाली बसा कृपया, इथं सांगण्यात आलेलं आहे। अब जो स्ट्राइक पे है वो बल्लेबाज है प्रवीण। इस प्रकार की बल्लेबाजी कर पाते अपनी टीम के देखेंगे। हल्के हाथों से वहां पे पॉइंट की दिशा में खेलकर थर्डमैन के एरिया में सिर्फ 1 रन से स्ट्राइक चेंज करते हुए वहां पर प्रवीण। दोनों टीमों से सूझबूझ भरी क्रिकेट यहाँ पे चलती हुई, जब तक कि 2-3 ओवर नहीं हो पाते इस मैच का रुख आपको हम समझ नहीं पाएंगे। आने वाले 2-3 ओवर ये जरूर स्पष्ट करेंगे कि किस प्रकार का ये मैच होने वाला है। बढ़िया वहां पे गेंद इनर एज लगकर गेंद कीपर के दस्ता में जा चुकी थी, लेकिन वहां पे मिसफील्ड और एक बहुत ही आसान सा कैच कहना पड़ेगा। यहाँ पे नजरें थोड़ी सी नहीं थी गेंद पर, और एक मौका वहां पे छोड़ते हुए जो मौका लपकना चाहिए था उस मौके को गंवाते हुए वहां पर धीरज एक जो कि होनहार खिलाड़ी है, अच्छे कीपर है, अच्छे बल्लेबाज है, अच्छे गेंदबाज है, इसी मौके पर अगर ऐसे कैच छूटेंगे तो मतलब अपने टीम के लिए काफी दिक्कत हो सकती है। बढ़िया गेंद डाली हुई थी पिछली बार महेश ने। बढ़िया स्लोर गेंद वहां पे चकमा देने में कामयाब होते हुए, लेकिन थोड़ा सा दिशा से बाहर। अंपायर का वाइड का इशारा, थोड़ा सा हाइट लेती हुई जो लेग स्टंप से थोड़ा सा बाहर वहां पे अंपायर के द्वारा वाइड का इशारा। हालांकि गेंद काफी बढ़िया थी, लेकिन थोड़ा सा लाइन से बाहर जाती हुई इस गेंद को वाइड करार दिया गया। अगली गेंद का सामना करेंगे फिर से एक बार प्रवीण महेश जी का। बढ़िया स्लोअर वहां पे, लेकिन वो सही तरीके से बल्ले पे आए नहीं। फुल टॉस वाली गेंद उतना फायदा नहीं उठा पाए, सिर्फ 1 रन से ही संतुष्ट रहना पड़ेगा वहां पे प्रवीण को। अब स्ट्राइक पे है अनिकेत। यहाँ पे कोई विकेट, 5 रन आ चुके हैं अब तक, 5 रन। अभी भी पहला ओवर जारी है। 6 रन 6 रन 6 रन 6 रन। सात रन, एक वाइट, 7 रन 7 रन, ओके ओके 7 रन। ये फुल टॉस वाली गेंद, अंपायर का इशारा देखना होगा वहां पर, वाइट का इशारा अंपायर द्वारा। इस वाइट के साथ रनों में इजाफा होता हुआ रन संख्या पहुंचती हुई 8 रन। और वहां पे जो अंपायर है उन्होंने नो बॉल करार दिया गया इस गेंद को। दोनों अंपायर यहाँ पे सलाह मशवरा जरूर करेंगे। वहां पे थोड़ा सा कुछ हाइट का जो है शायद वो निर्णय यहाँ पे हो जाएगा कि हाइट का जो मसला है उस मसले पे दोनों चर्चा करते हुए, और वाइट का सिर्फ इशारा, सिर्फ वाइट वाइट दिया, वाइट हेलो हेलो वाइट वाइट दिया, वाइट दिया। जो रिट्स के जो कमर का एरिया है उसके नीचे
थी, ऐसा मानना है अंपायर का, और सही शायद इनका फैसला ये। बड़ा हिट लगाने की कोशिश में बीट होते हुए वहां पर बल्लेबाज, और एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर होता हुआ 8 रन। सात 7.25 की औसत से रन बटोरने की आवश्यकता, और बड़े औसत के साथ चलती हुई यहाँ पर मी आदरणीय श्री रणजित चौगले दादा यांना विनंती करतो की त्यांनी इथं मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. सर, आपल्यासाठी इथं जागा आहे, आपण इथं यावं अशी कमिटी करून विनंती आहे आपणास. आदरणीय रणजित चौगले दादा, कोतोले गावचे युवा नेते, एक आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय रणजित चौगले दादा या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेत असताना मी त्यांना कमिटीतर्फे विनंती करतो की त्यांनी आपण या ठिकाणी मंचावर उपस्थित राहावं आणि या ठिकाणी स्थानापन्न व्हावं. अब दूसरा ओवर लेकर आए अपनी टीम के लिए एक होनहार गेंदबाज प्रमोद चौहान. बढ़िया बल्लेबाजी का प्रदर्शन तो कर चुके हैं. अब देखना होगा किस प्रकार की यहाँ पे गेंदबाजी करते हैं अपनी टीम के लिए. हालांकि उतनी ही बढ़िया तरीके से दोनों बल्लेबाजों ने अब तक बल्लेबाजी की है, कोई वहां पे नुकसान नहीं है, और सूझबूझ के साथ बल्लेबाजी करने की कोशिश, सूझबूझ के साथ आगे बढ़ने की कोशिश दोनों बल्लेबाजों द्वारा. अब सामना करेंगे दोनों बल्लेबाज, एक होनहार खिलाड़ी प्रमोद चौहान का. दूसरा ओवर लेकर आए अपनी टीम के लिए. दूसरे ओवर की पहली गेंद सामना करेंगे वहां पे प्रवीण. बढ़िया गेंद वहां पे, लेकिन फाइल लेके रहे हवा में गेंद, लेकिन फिलहाल खिलाड़ी काफी दूर वहां पे. देखना होगा अंपायर का इशारा 2 रन. डिक्लेयर एरिया में जाती हुई ये गेंद 2 रनों के लिए, जो फाइन लेग एरिया था उस एरिया में फिर से एक बार गेंद को भेजते हुए. जिस प्रकार की शुरुआत पहले ओवर में होती, उसी प्रकार की शुरुआत यहाँ पे दूसरे ओवर में करते हुए दोनों बल्लेबाज उसी दिशा में 2 रनों के साथ रनों में इजाफा करते हुए दोनों बल्लेबाज रन संख्या जाती हुई 10 रन. अभी तक तो दोनों टीमें यहाँ पे हम कह सकते हैं कि बढ़िया सूझबूझ के साथ खेल रही है. ये 3-4 ओवर जब तक खत्म नहीं होते तब तक हम रुक. हाँ, बॉल नवीन द्या. दूसरा ओवर अभी भी चल रहा है. दूसरा नया बॉल यहाँ पे गीला हो चुका है, गीली हो चुकी है गेंद. नई गेंद मंगाते हुए वहां पर अंपायर मगर सर. कोतोली गांव का ये बहुत ही बढ़िया मैदान, और आज का ये फाइनल डे. अब तक 10 रन आते हुए अनिकेत 4 पे बल्लेबाजी कर रहे हैं, उनका साथ दे रहे हैं प्रवीण. अगली गेंद का सामना करेंगे. बढ़िया गेंद, लेकिन उतनी बढ़िया तरीके से कवर की दिशा में पॉइंट और गली के बीच में से इस गेंद को निकाला है. जब तक कि गेंद कीपर के पास पहुंचती वहां पे 2 रन दौड़ने में कामयाब होते हुए दोनों बल्लेबाज. बढ़िया रनिंग बिटवीन विकेट के साथ. बढ़िया शॉट था, बढ़िया गेंद थी, बढ़िया लाइन और लेंस डाली हुई, लेकिन उतनी बढ़िया तरीके से पॉइंट और गली के बीच में जो 2 खिलाड़ी उनके बीच में से इस गेंद को धकेलते हुए 2 रनों के लिए. ये बहुत बड़ा स्ट्रोक कितने रनों के लिए जाएगा? 2 रन. 2 रन, हालांकि स्ट्रोक बहुत बढ़िया था फाइन लेग के एरिया में वहां पे, लेकिन कम नसीबी यहाँ पे 2 रन से ही वहां पे संतुष्ट रहना पड़ेगा. एक खराब गेंद का बहुत ही बखूबी जायजा ले चुके थे, लेकिन वहां पे गेंद जो गई वो डिक्लेयर एरिया में सिर्फ 2 रनों के लिए, और 2 रनों से ही संतुष्ट रहना पड़ेगा वहां पर प्रवीण को. फिर से एक बार वहां पे सूझबूझ के साथ दोनों बल्लेबाज बल्लेबाजी करते हुए जानते हैं कि किस प्रकार का टारगेट हमें अचीव करना है. उस टारगेट को ध्यान में रखते हुए
कुछ करते हुए वहां पर दोनों बल्लेबाज इस प्रकार की बल्लेबाजी की आवश्यकता। यहाँ पे गेंदबाजी करती हुई टीम को एक अच्छी 2-3 गेंदों की आवश्यकता। अगर आप आगे एक आध यहाँ पे विकेट चटकाने में कामयाब हो पाते हो तो आप चाहे कह सकते हैं कि यहाँ पे थोड़ी सी वापसी कर सकते हैं, लेकिन अभी भी दोनों तरफ ये मैच है। बढ़िया गेंद, हवा में गेंद, वहां पे फिर से उसी दिशा में पॉइंट और गली के बीच में से, लेकिन सिर्फ पहला रन तेजी से पूरा किया, वहां पर दूसरे रन के लिए नकारा था, लेकिन फिर भी बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट के साथ 2 रन पूरा करने में कामयाब होते हुए वहां पर प्रवीण। यहाँ पे थोड़ा सा जो आउटफील्ड स्लो है तो उसी वजह से वहां पे गेंद उतनी सही दिशा में सीमा रेखा के पास नहीं जा रही, और यहाँ पे एक आध बड़ा हिट अगर आपके बल्ले से आता है तो आप थोड़ा सा पकड़ बनाने में कामयाब हो पाए, ऐसा हम कह सकते हैं। अब देखना होगा किस प्रकार का गेम ये चलता है, क्योंकि उतने ही होनहार खिलाड़ी, उतनी ही होनहार फील्डिंग का प्रदर्शन करने वाली टीम उनके सामने। बहुत ही बढ़िया गेंद, वहां पे चकमा देने में कामयाब होते हुए वहां पर प्रमोद चौहान बल्लेबाज प्रवीण को, जो कि एक बहुत ही बढ़िया लय में बल्लेबाजी अब तक कर रहे हैं। हालांकि कोई बड़ा हिट नहीं आया, लेकिन सूझबूझ के साथ बल्लेबाजी करते हुए उसी बल्लेबाज को चकमा देने में कामयाब होते हुए वहां पर प्रवीण चौहान। फिर से बढ़िया गेंद, लेकिन उतनी ही बढ़िया तरीके से गेंद को भेजा है सीमा रेखा के पार 6 रन के लिए। बहुत ही बढ़िया तरीके से गेंद को पिक करते हुए, गेंद को लाइन को, गेंद की जो लेंथ थी उस लेंथ को पिक करते हुए गेंद को भेजा फाइनल के एरिया में 6 रन के लिए। बहुत ही बड़ा हिट वहां पर प्रवीण के बल्ले से। इसी का जिक्र मैं कर रहा था, अगर ऐसे हिट बीच बीच में आएंगे तो आप बिल्कुल आसानी की से लक्ष्य की ओर जा रहे हैं, ऐसा हम कह सकते हैं। और उसी का यहाँ पे जो अपना रुख है वो स्पष्ट करते हुए वहां पर बल्लेबाज प्रवीण, इसी प्रकार की बल्लेबाजी की आवश्यकता। 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 22 रन, कोई नुकसान नहीं। बढ़िया शुरुआत वहां पर, 30 गेंदों में 52 रनों की आवश्यकता वहां पर। दस 10.25 की औसत से वहां पे रन बटोरने की आवश्यकता वहां पर जो अचीवेबल है। किस प्रकार की गेंदबाजी बल्लेबाजी कर पाते दोनों, ये देखना होगा। गेंदबाजी का जिम्मा संभालते हुए अपनी टीम के लिए पुनः टीम की तरफ से बॉल से नाउ सूरज। सूरज अपनी टीम के लिए तीसरा ओवर लेकर आए हैं। सूरज की पहली गेंद का सामना करेंगे वहां पर बल्लेबाज अनिकेत चौगले। अनिकेत ऑन स्ट्राइक। सूरज की पहली गेंद अनिकेत के लिए। बहुत ही बड़ा स्ट्रोक, वहां पे खिलाड़ी तैनात है, लेकिन बहुत ही बढ़िया प्रयास। फिर भी यहाँ पे शायद कितने रन, 6 रन, 6 रनों से शुरुआत करते हुए, हालांकि बहुत ही बढ़िया एफर्ट, आपको एफर्ट के 100 में से 100 अंक, सही समय पे छलांग लगाते हुए, लेकिन गेंद उतनी बढ़िया तरीके चिपक नहीं पाई हाथ में, और 6 रनों के साथ अपने इरादे वहां पर स्पष्ट करते हुए अनिकेत चौगले ऑन स्ट्राइक। फिर से एक बार सामना करेंगे सूरज का अनिकेत चौगले। बहुत ही बड़ा स्ट्रोक, वहां पे मिडल की दिशा में सिर्फ 1 रन से ही संतुष्ट रहना पड़ेगा वहां पर अनिकेत को। उतनी सही तरीके से वहां पर बल्ले पर गेंद नहीं आई थी, और स्लोर वाली गेंद थी, जिसे सूझबूझ के साथ खेलकर सिर्फ 1 रन बटोरने में कामयाब होते हुए अनिकेत अपना स्ट्राइक चेंज करते हुए। हेलो सुंदर असा फटका, बॉल जाईल डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेसाठी।
गणेश लवटे बॉल टाकायचा आहे मागचा. तयार बॉल आहे का बघा. वेट 27 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. कळंबे स्पोर्ट्स कळंबे. सत्ताईस गेंदों में 43 रनों की आवश्यकता. 27 चेंडू मध्ये 43 धावांची आवश्यकता. हेलो बढ़िया बल्लेबाजी करते हुए वहां पर दोनों बल्लेबाज अगली गेंद का सामना करेंगे. वहां पर प्रवीण सूरज का सामना करेंगे. हेलो ये सुन- खराब गेंद, फुल टॉस वाली गेंद को सही एरिया में सही तरीके से 6 रनों के लिए भेजते हुए 6 रनों के साथ रन संख्या होती हुई 37 रन. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी. प्रवीण यांच्या बॅट मधून बॉल जाईल सी मा रेषेवर षटकार 6 धावेसाठी. 6 रन. या षटकात सलग दोन षटकार खेचणारा प्रवीण अपने लक्ष्य को बिल्कुल ही आसान बनाते हुए वहां पर बल्लेबाज प्रवीण. थोड़ा सा स्पष्ट हो चुका है कि मैच किस तरफ यहाँ पे जा पाएगा, लेकिन ये क्रिकेट है. ये फिर से एक बार हवा में गेंद. कितने रनों के लिए? 6 रन. हेलो सेम एरिया में 6 रनों के लिए जाती हुई गेंद फाइनली के एरिया में लगातार 2 छक्के बटनों में कामयाब होते हुए वहां पर प्रवीण. सुंदर फटका. बॉल जाईल सी मा रेषेवर षटकार 6 धावेसाठी. प्रवीणच्या बॅट मधून सलगचा दुसरा षटकार म्हणजेच 2 षटकार. तयार बॉल द्या. अंपायर जवळ 2 बॉल ठेवा. हेलो 43. धावसंख्या होते 43. 2.5 ओवर अभी भी इस ओवर की एक गेंद शेष और रन संख्या हो चुकी है 43. ये अब तक तीसरा ओवर चल रहा है. हेलो 25 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. कळंबे स्पोर्ट्स कळंबे. अंपायर विनंती आहे की गेलेली बॉल तुमच्या खिशामध्ये घ्या. हेलो इस ओवर की अंतिम गेंद स्ट्राइक पे प्रवीण. दिशा से बाहर वहां पे वाईट बॉल म्हणजेच 1 धाव एक्स्ट्रा. वाइड के रूप में 1 रन मिलता हुआ रन संख्या पहुंचती हुई 44 रन. जीत की वहां पे और करीब जाती हुई 25 गेंदों में 30 रनों की आवश्यकता. लक्ष्य को बिल्कुल ही आसान बना दिया दोनों बल्लेबाजों ने. यहाँ पर बढ़िया बल्लेबाजी का प्रदर्शन दोनों बल्लेबाजों के द्वारा. 25 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. कळंबे स्पोर्ट्स कळंबे. ये ब्लॉकर वाली गेंद थी. हल्के हाथों से खेल कर 1 रन बटोरना चाहते थे, लेकिन वहां पे 3 ओवर का समाप्ति के बाद स्कोर जहां पहुंचा है 44 रन 1 विकेट के नुकसान पर. अपना विकेट गंवाते हुए वहां पर हेलो खिलाड़ी हल्के हाथों से खेलकर 1 रन बटोरना चाहते थे, लेकिन हाँ 29 पाहिजे. 29 हाँ 30 पाहिजे. 30 24 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. प्रवीण बॅट टू द पॅव्हलियन. प्रवीण का विकेट वहां पे गिरता हुआ. आखिरी गेंद था, थोड़ा सा स्ट्राइक चेंज करने का उनका कुछ मन में था और हल्के हाथों से सिर्फ स्ट्राइक चेंज करने 3 षटकानंतर धावसंख्या होते 44. 44. म्हणजेच 24 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे.
जरासं आवर्त घ्यायचं आहे. अंपायर विनंती आहे, जरा फास्ट घ्या. हॅलो अभिषेक, प्रवीण यांची जागा घेण्यासाठी आला अभिषेक. जो बल्लेबाज बढ़िया लय में बल्लेबाजी कर रहे थे, उनका विकेट तो यहाँ पे चटकाने में कामयाब हुए हैं, लेकिन लक्ष्य को जो है वो कभी कम हो चुका है. देखना होगा किस प्रकार से यहाँ पे प्रवीण चौहान अपनी टीम को चलाते हैं और किस प्रकार शायद कुछ यहाँ पे करिश्मा कर पाने में कामयाब हो पाते हैं. ये देखने की बात होगी. यहाँ पे जो चौथा ओवर लेकर आए हैं गेंदबाज महेश, अपनी टीम के लिए एक अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन करना होगा. वहाँ पे एक 2-3 अच्छी गेंदें अगर वहाँ पे विकेट निकालने में कामयाब हो पाते हैं तो आप फिर से मैच में यहाँ पे वापस आ सकते हैं. तो एक यहाँ पे मौका बनाने की आवश्यकता वहाँ पर महेश के द्वारा. महेश की गेंद का सामना करेंगे बल्लेबाज अनिकेत. हल्के हाथों से वहां पर कवर की दिशा में खेलते हुए सिर्फ 1 रन के लिए अपना स्ट्राइक चेंज करते हुए अब जो स्ट्राइक पे है वो नए बल्लेबाज है अभिषेक. अभिषेक के लिए पहली गेंद, पहली बार अभिषेक सामना करेंगे हॅलो महेश का. बॉलिंग मार्कवर आलेला आहे महेश, म्हणजेच पुनाळगावचा एक हार्ड हिटर ज्याला ओळखलं जातं तोच म्हणजे महेश. एक बड़ा हिट खेलने की कोशिश में वहां पे बीट होते हुए वहां पर अभिषेक और स्लो वाली गेंद थी, चकमा देने में वहां पर कामयाब होते हुए वहां पर महेश जी. इसी प्रकार की गेंदबाजी, इसी प्रकार की कुछ अलग करने की कोशिश यहाँ पे अगर आपको मैच में वापस लौटना है तो. यहाँ पे मेरे साथ जो है मेरे सह को कमेंटेटर मेरे दोस्त मोहसिन अत्तार के चिरंजीव आयान अत्तार. हवा में गेंद वहां पे कितने रनों के लिए जाएगी? डिक्लेअर झोन 2 डिक्लेयर रन एरिया में गई जाती हुई गेंद. 2 रनों से रनों में इजाफा होता हुआ 2 रन ना 2 धावा. अभिषेक याच्या बॅट मधून डिक्लेअर झोन मध्ये जात्याला चेंडू 2 धावेसाठी. प्रयास तो बहुत कर चुके थे वहां पे जो खिलाड़ी तैनात थे फाइन लेके एरिया में, लेकिन वहां पे पेड़ बीच में आ गया. जैसे एक बार सामना करेंगे वहां पर बल्लेबाज अभिषेक तैयार, गेंदबाज महेश की पहली गेंद का अगली गेंद का सामना करने के लिए हल्के हाथों से वहां पर पॉइंट की दिशा में मैदान तेजी से पूरा किया. वहां पे थोड़े से मिसफील्ड और मिसफील्ड के तहत वहां पे 2 रन आसानी से पूरे करने में कामयाब होते हुए बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट के साथ. जहाँ पे 1 रन होना चाहिए था वहां पे 2 रन वहां पे बटोरने में कामयाब होते हुए वहां पर अभिषेक. इस 2 रनों के साथ रनों में इजाफा होता और रन संख्या पहुंचती 49. अभी भी जीत के लिए 20 गेंदों में 25 रनों की आवश्यकता. 20 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे कळंबे स्पोर्ट्स कळंबे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॉल जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, म्हणजेच डॉट चेंडू. उन्नीस गेंदों में 25 रनों की आवश्यकता. वहां पर अभिषेक ऑन स्ट्राइक. गेंद हवा में कितने रनों के लिए? 2 रनों के लिए. कहीं भी जाए रन. बॉल जाईल डिक्लेअर झोन मध्ये, म्हणजेच 2 धावा. तो रन यहाँ पे मिलते हुए अब बल्लेबाज अभिषेक को. चार षटकानंतर धावसंख्या होते 51, म्हणजेच 18 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे कळंबे स्पोर्ट्स कळंबे. अठरा चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. क्या यहाँ पर कुछ करिश्मा कर सकती है वहां पे गेंदबाजी करते हुए टीम? बॉलिंग मार्कवर कोण होते पाहूया. प्रमोद चौहान शायद.
यानंतरचा सामना केदारलिंग स्पोर्ट्स आडूर त्यांच्या विरोधात कोतोली स्पोर्ट्स कोतोली. टॉस साठी यायचंय. प्रमोद तो अपनी टीम के लिए ये 5वां ओवर लेकर आए हैं. अपनी टीम के लिए अगर कुछ करना है तो यही ओवर है, यही 6 गेंदे हैं आपके हाथ में. अब देखना होगा किस प्रकार कुछ शायद कुछ कर पाते अपनी टीम के लिए. क्या यहाँ से वापसी करने में कामयाब हो पाएंगे. ये आने वाली 6 गेंदे ये आपको बताएं मोठा कि चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. हॅलो एज लगकर गेंद गई है डिक्लेयर एरिया में 1-2 रनों के लिए. गेंद अगर पीछे गई तो 2 रन आपके खाते में लिख लीजिए. प्रमोद की ये बढ़िया गेंद थी. अपर एज लगकर गेंद वहां पे पीछे डिक्लेयर एरिया में 2 रनों के लिए जाती हुई. इस 2 रन के साथ रनों में इजाफा होता हुआ रन संख्या बढ़ती हुई, रन संख्या होती हुई 53 रन. चायना बोला नाही जाय मागचा. केदारलिंग स्पोर्ट्स आडूर त्यांच्या विरोधात एसडी स्पोर्ट्स कोतोली. टॉस साठी यायचंय. ये बहुत बड़ा स्ट्रोक वहां पे मिडल के एरिया में 4 रन के लिए सीधा ट्रॉफी पे, सीधा ट्रॉफी के दर्शन बिल्कुल। करती हुई यहाँ पर गेंद मिडल की एरिया में जो एरिया खाली था, खिलाड़ी काफी दूर था, थोड़ा सा मिड विकेट एरिया में ज्यादा खिलाड़ी यहाँ पे था, तो उसका फायदा वहां पे उठाते हुए वो 4 रन बटोर में कामयाब होते हुए बढ़िया लय में बल्लेबाजी करते हुए अनिकेत चौगले जो कि कोलंबिया की स्पोर्ट्स तरफ से ओपनिंग बल्लेबाजी के लिए आए, बढ़िया बल्लेबाजी का प्रदर्शन वहां पे करते हुए गेंद बिल्कुल पाले में थी, सही दिशा में भेजते हुए गेंद को. ये हवा में गेंद वहां पे शायद कोई खिलाड़ी मौजूद नहीं, नो मैन लैंड में गिरती हुई गेंद जब तक कि गेंद कीपर तक पहुंचती, बल्लेबाज गेंदबाज तक पहुंचती, 2 रन बटोरने में कामयाब होते हुए वहां पर दोनों बल्लेबाज 2 रन के साथ रनों में इजाफा होता हुआ रन संख्या पहुंचती 59 रन, जीत की काफी करीब पहुंचती हुई यहाँ पर बल्लेबाजी करती हुई कोलंबिया टीम. 15 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. कळंबे स्पोर्ट्स कळंबे. रन बॉल वहां पे की जरूरत वहां पे. बड़ा हिट खेलने की कोशिश, गेंद हवा में, वहां पे कोई फील्डर वहां पे है लेकिन फील्डर काफी दूर रह जाएंगे. फील्डर दोनों फील्डर वहां पे देखते रहेंगे और इस बीच दूसरा रन वहां पे चुराने चाहते हैं और दूसरा रन चुराने की कोशिश में अपना विकेट गंवाते हुए वहां पर अनिकेत चौगले, कोई कॉल नहीं, कोई सूझबूझ नहीं. इस मौके पर इस प्रकार की विकेट गिरना मतलब अपने पैरों पे खुद कुल्हाड़ी मारने की जैसी बात हुई. जो टीम अच्छा बल्लेबाजी कर रही है, जीत की काफी करीब है, और इसी दौरान अगर ऐसी चीजें होती है तो ये मतलब ये चीज बहुत गलत चीज है, जिसका जिक्र जो अपने आंखों देखा, जो देखा बहुत गलत था. यहाँ पे कोई रन बनती नहीं थी और अपना विकेट वहां पे गंवाते हुए अनिकेत चौगले हालांकि बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर रहे थे, और लेकिन उतने ही बढ़िया होनहार खिलाड़ी कलंबे गांव के केदारलिंग स्पोर्ट्स आडूर. टॉस साठी यायचंय. सूरज जगह लेने के लिए जाएंगे अनिकेत की. हालांकि सूरज बड़े बड़े हिटों के लिए जाने जाते हैं, लेकिन यहाँ पे आपको हिट की जरूरत नहीं है, आपको सूझबूझ के साथ खेलने की जरूरत, क्योंकि यहाँ पे अगर 1-2 विकेट लगातार गिरते तो शायद कुछ भी हो सकता है मैच में. फिर भी अपनी पकड़ यहाँ पे बनाती हुई कोलंबिया स्पोर्ट्स. अनिकेत याला बॅट टू द पॅव्हलियन जावं लागले. त्यांची जागा घेण्यासाठी आलेला आहे सूरज आडिसरे. एक कळंबे स्पोर्ट्सचा हा हिटर म्हणजे सूरज आडिसरे. बहुत ही बड़ा वहां पे मौका था, लेकिन मौके को गंवाते हुए वहां पर, हालांकि एक बड़ा हिट खेलने की कोशिश वहां पे डीप एक्स्ट्रा कवर के एरिया में जो खिलाड़ी तैनात था, उन्होंने भाग के कैच पकड़ने की कोशिश तो बढ़िया की, लेकिन वहां पे एक मौका छोड़ते हुए अगर ये कैच लपकते तो शायद कुछ चीजें बदल सकती थी. यहाँ पर अब जो बल्लेबाज है वो अभिषेक स्ट्राइक करेंगे प्रमोद चौहान का, जो कि एक होनहार गेंदबाज है. इस प्रकार की बल्लेबाजी कर पाते हैं, यहाँ से आगे अपनी टीम के लिए देखना होगा. एक बड़ा हिट वहां पे, और फिर से एक बार मिसफील्ड, और 4 रन होंगे शायद. इस 4 रनों के साथ जीत की और करीब जाती हुई
यहाँ पे बल्लेबाजी करती हुई कोलंबिया टीम 12 गेंदों में 9 रनों की आवश्यकता। 12 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे कळंबे स्पोर्ट्स कळंबे। बहुत ही बढ़िया तरीके से डीप फाइन लेग एरिया में 4 रन बटोरने में कामयाब होते हुए वहां पर अभिषेक। बारह गेंदों में 9 रनों की आवश्यकता। सूरज ऑन स्ट्राइक। किस प्रकार की बल्लेबाजी करते हैं, किस प्रकार ये जीत को मुकम्मल करते हैं, सूरज देखना होगा। उतने ही होनहार खिलाड़ी जो कि हुनार गांव के धीरज अपनी टीम के लिए गेंदबाजी का जिम्मा संभालते हुए क्या यहाँ पे कुछ करिश्मा कर पाने में कामयाब हो पाएंगे, लेकिन ये तो नामुमकिन लग रहा है। लेकिन ये क्रिकेट है, क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, कुछ भी हो सकता है। अब धीरज का सामना करेंगे गणेश सूरज आड़िसरे, जो दिशा से बाहर गेंद थी वैसे ही आपको 1 रन मिल जाता, बल्ले से ही रन को बटोरा। हा पुढच्या टीमचा जो टॉस आहे त्याने लवकर यायचा आहे। आडूर स्पोर्ट्स टॉस साठी यायचं, तुमचं कोणी तर आले नाही। आडूर स्पोर्ट्स 8 गेंदों की आवश्यकता, 8 रनों की आवश्यकता 11 गेंदों में। क्या इसी ओवर में क्या खत्म कर पाएंगे, देखना होगा। अभिषेक ऑन स्ट्राइक, धीरज की अगली गेंद का सामना करेंगे अभिषेक। बहुत ही बढ़िया तरीके से इस गेंद को खेलते हुए मिड विकेट के एरिया में पहला रन तेजी से पूरा किया। वहां पे दूसरे रन के लिए दौड़ना चाहते थे, लेकिन वहां पे नकारा। क्या यहाँ पे 2 रन फिर भी मुकम्मल किए। थ्रो जो था वो सही था, उसका फायदा यहाँ पे उठाते हुए 2 रन बटोरने में कामयाब होते हुए अभिषेक। फिर से एक बार अभिषेक ऑन स्ट्राइक। वहां पे डीप एक्स्ट्रा कवर के एरिया में 4 रन बटोरने में कामयाब होते हुए बल्लेबाज अभिषेक। और अब जीत के लिए जो रन चाहिए वो है सिर्फ 3 रन। क्या इसी ओवर में ये जीत मुकम्मल कर पाएंगे? अभी भी इस ओवर की कुछ गेंदें शेष, इस ओवर की शायद 3 गेंदें शेष। जीत के लिए आपको 9 गेंदों में 3 रनों की आवश्यकता, या यूं कहिए 3 गेंदों में 3 रन भी आप बना सकते हो। ये फुल टॉस वाली गेंद वहां पे मिड ऑफ की दिशा में खेलना चाहते थे, लेकिन वहां पे सिर्फ 1 रन से ही संतुष्ट रहना पड़ेगा। अब स्ट्राइक पे है सूरज आड़िसरे, सामना करेंगे धीरज का। 2 रन चाहिए आपको जीत के लिए, 1 रन चाहिए आपको जीत के लिए। स्कोर आर लेवल। वहां पे कैच छोड़ा और कैच भी छोड़ा और मैच भी छोड़ा। जीतती हुई वहां पर कोलंबिया स्पोर्ट्स। कांग्रेचुलेशंस कोलंबिया स्पोर्ट्स। फायनल मध्ये दाखल होणारी टीम म्हणजेच कळंबे स्पोर्ट्स कळंबे। यानंतरचा सामना केदारलिंग स्पोर्ट्स आडूर त्यांच्या विरोधात एसडी स्पोर्ट्स कोतोली। आणि या दोन्ही सामन्यांच्या मध्ये नाणेफेक होत आहे। चला दरम्यान दुसऱ्या सेमीफायनलची लढत नाणेफेक होते। सामाजिक कार्यकर्ते रणजित चौगुले सर अर्थात आरसी सर यांच्या शुभ हस्ते या सामन्याचं दुसऱ्या सेमीफायनलच्या सामन्याचं नाणेफेक केलं जाईल। केदारलिंग स्पोर्ट्स अडूर संघाच्या विरोधामध्ये आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला एसडी स्पोर्ट्स कोतोलीचा संघ। रणजित चौगुले सर यांच्या शुभ हस्ते दुसऱ्या सेमीफायनल मॅच नाणेफेक केलं जात आहे। पुढच्या महिन्यात 6 डिसेंबर रोजी करंजपेन या ठिकाणी ARK
T12 चॅम्पियन लीग स्पर्धा संपन्न होत आहे. या स्पर्धेमध्ये 25,000 ते 30,000 हे प्रथम क्रमांकाचं बक्षीस असेल. वैयक्तिक बक्षिसांची भरमार असलेला आणि लीग पद्धतीचं ही टुर्नामेंट, या टुर्नामेंटमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं. कारण या टुर्नामेंटची सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये फक्त 16 टीम असतील. 16 टीमचे 4 ग्रुप असतील. 4 टीमचा एक ग्रुप असेल आणि एक ग्रुपमधून 4 टीममधून एक टीम त्या ठिकाणी फायनलसाठी क्वालिफाय होईल. तर या स्पर्धेचे सर्व डिटेल्स आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला सर्व ग्रुपवरती मिळून जातील. आपण जर इच्छित असाल तर लवकरात लवकर आमच्याशी संपर्क साधून आपली संघ नोंदणी करायची आहे. धन्यवाद. चला नाणेफेक झालाय. धन्यवाद सर. नाणेफेक झालाय. SD स्पोर्ट्स कोतोली संघाने नाणेफेक जिंकलाय. चला आपला निर्णय देखील आमच्यापर्यंत लवकरात लवकर कळवायचा. कोतोली चषक 2025 चा हा शेवटचा आणि अंतिम दिवस. चला या सामन्यासाठी पंच आल्वेस टीमचा मिस्टर 360 शुभम गायकवाड या सामन्यासाठी पंच म्हणून आपल्याला पाहायला मिळतील. चला कमिटीला मान देऊन, कमिटीच्या शब्दाला मान देऊन आपण पंचांची भूमिका बजावते. शुभम गायकवाड आपल्याला विनंती आहे. त्याचबरोबर दुसरी सेमीफायनलची लढत SD स्पोर्ट कोतोली संघाच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत. केदारलिंग स्पोर्ट्स अडूरचा संघ. या दोन्ही टीम्स मध्ये लढत आपल्याला पाहायला मिळणार. एका बाजूला योगेश पाटील तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत रोहित पाटील आणि कंपनी. या दोन्ही खेळाडूंच्या मध्ये ही लढत, हे बाटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला शुभम गायकवाड आपल्याला विनंती आहे. आज रविवार देखील आहे. आज मीटिंग वगैरे काही नाही आहे, त्यामुळं पंचांची भूमिका आज बजावायची आहे. हॅलो. चला शुभम गायकवाड. आता चालू होणारा सामना SD स्पोर्ट्स कोतोली त्यांच्या विरोधात केदारलिंग स्पोर्ट्स आडूर. हॅलो. चला नाणेफेक जिंकलाय SD स्पोर्ट्स कोतोली संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी रोहित पाटील आणि कंपनी. अर्थातच आपण पाहणार आहोत केदारलिंग स्पोर्ट्स अडूरचा संघ. या दोन्ही टीम्स मध्ये लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे.
चला वेग घ्यायचा आहे दोन्ही टीम्स. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. एस डी स्पोर्ट्स कोतोली संघ आपल्याला विनंती, आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचंय. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर या स्पर्धेतला मेगा फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरलाय कळंबे स्पोर्ट्स. कळंबेचा संघ या स्पर्धेतला पहिला फायनलिस्टचा संघ ठरलाय. कोतोली चषक 2025 चा हा शेवटचा आणि अंतिम दिवस आपल्याला अनुभवायला मिळतोय. दुसरी सेमीफायनलची लढत एका बाजूला केदारलिंग स्पोर्ट्स अडूरचा संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत घरच्या मैदानावरती खेळणारा एस टी स्पोर्ट्स कोतोलीचा संघ. या दोन्ही टीम्स मध्ये आपल्याला हे बॅटल अनुभवायला मिळणार आहे. या अगोदरच्या सेमीफायनलच्या मॅच मध्ये कळंबे स्पोर्ट्स कळंबे संघाने बाजी मारली आणि या स्पर्धेच्या फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरलाय. त्याचबरोबर या स्पर्धेची रूपरेषा पाहायला गेली तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 15,000 रुपये एस टी पाटील सर, आणि त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक डॉक्टर विशाल सावंत सर व श्री सागर वरपे सर यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आले. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 10,000 रुपये. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक सामाजिक कार्यकर्ते रणजित चौगुले सर अर्थातच आर सी सर यांच्याकडून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 5,000 रुपये पुरस्कृत करण्यात आलंय. त्याचबरोबर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 5,000 रुपये बाबासाहेब साळुके सर यांच्याकडून चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आलंय. या स्पर्धेसाठी ज्या चमचमात्या ट्रॉफ्या आपण पाहतोय समालोचन कक्षाच्या समोर, त्या ट्रॉफ्या रवींद्र लवटे साहेब, त्याचबरोबर मोहसिन अत्तार सर, धर्मवीर स्पोर्ट्स यांच्याकडून हे चषक आले आहेत. आणि त्याचबरोबर या स्पर्धेसाठी बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज साठीच्या ट्रॉफ्या आहेत. वैयक्तिक पारितोषिक मोरारजी सातपुते पोलीस पाटील यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॉलर साठी ट्रॉफ्या आल्या आहेत. आणि त्याचबरोबर या स्पर्धेसाठी PM पाटील सर, अरुण पाटील साहेब पुणे जिल्हा क्रीडाधिकारी, त्याचबरोबर KB पाटील सर, युवराज पाटील पोलीस, बबन पाटील PSI, MD पाटील सर, डॉक्टर सुभाष चौगुले सर, डॉक्टर प्रवीण घुगरे सर, अनिल अंगठेकर सर, संतोष जंगम साहेब स्वामी, राज दाभाडे सर, सागर वरपे सर, संग्राम पाटील फौजी, संदीप गुरव सर, कृष्णात लवटे सर, सुशांत लवटे पोलीस, अक्षय लवटे सर मुंबई पोलीस, त्याचबरोबर गणेश पाटील शेठ, रणजित चौगुले सर, संभाजी चौगुले सर, SS पाटील सर, कृष्णात लवटे सर, सकाराम अंगठेकर सर, सचिन चेचरे फौजी, सुधीर पाटील सर, सुनील पाटील सर, गणेश पाटील सर, दिशा बुक सेंटर श्री उत्तम लवटे, नामदेव पाटील सर RTO, अप्पालाल अत्तार सर, प्रसाद लवटे सर, ध्येय फाउंडेशन यांच्याकडून विशेष सहकार्य आपल्याला या स्पर्धेसाठी पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर ही स्पर्धा आपण पाहतोय नेहरू हायस्कूलच्या क्रीडांगणावरती, भव्य आणि दिव्य या क्रीडांगणावरती ही स्पर्धा पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळते. कोतोली स्पोर्ट्स कोतोलीचं हे आयोजन, भव्य आणि दिव्य आयोजन, आजचा हा शेवटचा आणि अंतिम दिवस आपण पाहतोय. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी आजच्या दिवसामध्ये सेमीफायनलच्या लढतीसाठी पंच म्हणून आपण पाहतोय शुभम गायकवाड यांना आपण मेन पंचांची भूमिका पार पडताना पाहायला मिळते. त्याचबरोबर कोतोली गावचा एक गोड आवाज चिमुकला अर्थातच आयान अत्तार देखील समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा दाखल झाला. एक भव्य आणि दिव्य आयोजन केदारलिंग स्पोर्ट्स
अडूर संघाच्या विरोधामध्ये एस टी स्पोर्ट्स कोतोलीचा संघ या दोन्ही टीम्स मध्ये लढत पाहायला मिळते. हॅलो, चला त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर एका बाजूला योगेश पाटील आणि कंपनी तर दुसऱ्या बाजूला रोहित पाटील आणि कंपनी, या दोन खेळाडूंमध्ये हे बॅटल, या दोन संघांमध्ये हे बॅटल आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले शरद मेने. शरद मेने आणि हर्षदची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी दाखल झाली आहे. त्याचबरोबर गोलंदाजी मार्क वरती पहिल्या षटकामध्ये रवी लवटे सर गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी शरद आणि हर्षदची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती रवी लवटेकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. कोतोली चषक 2025 हे आयोजन, आजचा हा शेवटचा आणि अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातली दुसरी सेमीफायनलची लढत. 7 षटकांचा सामना, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल.